सांगलीत वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडिता 7 महिन्यांची गर्भवती, वृद्धाला अटक. शहरातील एका अल्पवयीन मुलीवर 64 वर्षीय वृद्धाने खाऊचे आमिष टाकून सातत्यानं लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलेला आहे. पोटात दुखू लागल्याने पीडित मुलीस रुग्णालयात दाखल केला असता वैद्यकीय तपासणीत हा प्रकार समोर आला. या घटनेची गंभीर दखल घेत विश्रामबाग पोलिसांनी संशयित सुधीर शामराव नाईक, वय वर्ष 64, राहणार एकता कॉलनी, मार्केट यार्ड शेजारी, सांगली याला अटक केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित सुधीर नाईक हा आपल्या मुलासह एकता कॉलनीत राहतो आणि तो फिरून वाहने दुरुस्तीचं काम करतो. त्याच्या पत्नीचं 5 वर्षांपूर्वी निधन झाले. काही महिन्यांपूर्वी त्याची पीडित मुलीशी ओळख झाली. या ओळखीचा आणि ती अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेत संशयिताने कृत्य सुरू केलं. घरी एकटा असताना पीडित मुलीला कधी भजी, कधी डोसा, कधी इतर खाऊ देण्याचे आमिष टाकून आपल्या घरी बोलावून घेत असे. नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025च्या सुमारास त्याने पीडित मुलीवर पहिल्यांदा लैंगिक अत्याचार केला आणि या प्रकाराची कुठेही वाच्यता न करण्याची धमकी दिली. त्यानंतरही त्याने सातत्याने पीडित मुलीवर अत्याचार केले. सोमवारी पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने पालकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली असता ती 7 महिन्यांची गर्भवती असल्याचं स्पष्ट झालं. हा अहवाल पाहताच पालकांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने सुधीर नाईक यांनी केलेल्या अत्याचाराची सर्व हकीकत सांगितली आहे. पालकांनी तातडीनं विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी या घटनेचं गांभीर्य ओळखून संशयिताला तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश दिले आणि त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन माने, हवालदार सविता नाईक, नंदकुमार मदने, प्रशांत माळी यांच्या पथकाने मंगळवारी सापळा रचून संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या. संशयिताला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचं पोलीस निरीक्षक भालेराव यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.